बिहारच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता। भाजपने बिहार आणि महाराष्ट्राऐवजी थेट अमेरिकेत निवडणुका लढवाव्यात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता आणि त्याला आता भाजपकडून जयकुमार रावल यांनी अनोखं प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। जगातच नव्हे तर चंद्रावरही मोदी साहेबांनी शिवशक्ती कॉलनी उघडली आहे असं वक्तव्य जयकुमार रावल यांनी केलंय। बिहार निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला रावल यांनी हे प्रत्युत्तर दिले। भाजपने बिहार आणि महाराष्ट्रात लढणं सोडून अमेरिकेत उमेदवार उभे करावेत असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता। त्यालाच जयकुमार रावल यांनी हे प्रत्युत्तर दिले। पण पाहतो नेहमीपणे एक अँटी इन्कम्बन्सी असते। प्रो इन्कम्बन्सी जरी असली तरी भाजप किती लढलो ते 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं। पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या, तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका। तसंच UN जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका, तिथे पण तुमचं काय एक दबदबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या। चांगलं आहे। आता ते पर्यटन मंत्री होते म्हणून ते फिरले असतील तर त्यांनी चांगलं सांगितलं आणि त्यांची भारतीय जनता पार्टीबद्दल जुनं आमचं नॅचरल पार्टनर होतं म्हणून त्यांची सदिच्छा असते की जे मोदी साहेबांचं जे भजन आहे कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात। ट्रम्पने सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं। अमेरिकेमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ BJP आहे। जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ BJP हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात, सदिच्छा देतात। आता इतका जोरात निकाल लागलाय अर्थातच त्यांचं होईल। आम्ही चंद्रावर कॉलनी उघडणार आहे आमच्या मोदी साहेबांनी, शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली। हे सगळं काम करणारा भारतीय जनता पार्टी भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो आणि जिथे काही समस्या असेल अनेक देश मोदी साहेबांना मध्यस्थीला बोलवतात। अमेरिकेमध्ये सुद्धा भाजपला मानणारे खूप लोक। जयकुमार रावल यांनी चंद्रावरच्या शिवशक्ती कॉलनीचा केलेला उल्लेख नेमका काय आहे तेही पहा। शिवशक्ती पॉइंट हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळचा एक भाग आहे। 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3चं विक्रम लँडर या भागामध्ये यशस्वीपणे उतरलं होतं। त्यानंतर या ठिकाणाला पंतप्रधान मोदींनी शिवशक्ती पॉइंट असं नाव दिलं होतं। जयकुमार रावल यांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता अनिल देशमुखांनी चक्क हातच जोडले। भाजपचे मंत्री आहेत जयकुमार रावल, त्यांनी असा दावा केलाय की चंद्रावर देखील नरेंद्र मोदी यांनी कॉलनी उभी केलेली आहे। कसं बघताय या वक्तव्याकडे तुम्ही? बिहार निवडणुकीत भाजप आणि JDUला घवघवीत यश मिळालं। त्यानंतर विरोधकांनी टीकेचा सूर लावलाय, मात्र त्याला सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।